शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. MERCच्या निकालानंतर वीज दरात पहिल्या वर्षात 10% कपात होणार. 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विटवरून माहिती. इंसान की कदर समय रहते कर लीजिए, वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है. भास्कर जाधवांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे चर्चा. घोषित अनुदानी आणि घोषित अनिवार्य याच्यातला काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. देशातल्या पत्रकारांना धमकावलं जात आहे, त्यामुळे घोषित आणीबाणी आहे की अघोषित याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आणीबाणीवर शरद पवारांचं सूचक विधान. माळेगाव साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व. 21 पैकी 20 जागांवर दादांच्या निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी. कार्यकर्त्यांचं जोरदार सेलिब्रेशन. आठवीतल्या विद्यार्थ्यानं शाळेतच केली 10वीत शिकणाऱ्या मुलाची धारदार शस्त्रानं हत्या. नगरमधील तोफखाना परिसरातील घटनेमुळे खळबळ. क्रिकेटच्या क्षुल्लक वादातनं घडली घटना. नागपुरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू. जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 7 वर. अजूनही 60 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या मार्गांसाठी 3000 कोटींचा खर्च अपेक्षित. हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात ढगफुटी. कुल्लूतील सेंट घाटी आणि धर्मशाला इथल्या वीज प्रकल्पाचं काम करणारे 15 ते 20 कामगार वाहून गेल्याची भीती. आज संध्याकाळी 4:30 वाजता स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. 14 दिवसांच्या मिशनवरती गेलेत शुभांशु.